आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूया। सांगली जिल्हा परिषदेवरती अखेर महाविकास आघाडीचा झेंडा। झेडपीच्या अध्यक्षपदी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संगीता पाटील तर काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड। तर या निवडीनंतर जयंत पाटील समर्थकांनी चंद्रकांत पाटील यांना डिवचलं। अध्यक्ष आमचा झालाय असं म्हणत चालवला हॅशटॅग टप्प्यात कार्यक्रम असा केलाय ट्रेंड। 2002च्या मतदार याद्यांचं मॅपिंग केलं जाणार। राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांवरती आक्षेप घेतल्यानंतर निर्णय। एप्रिलपासून निवडणूक आयोगाकडून सखोल मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू होण्याचे संकेत। आसाम विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा झटका। काँग्रेसचे लोकसभा खासदार प्रद्युत बोरदोलोई यांच्याकडनं पक्षाचा राजीनामा। बोरदोलोईंकडनं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडे राजीनामा सुपूर्द। दिल्ली मेट्रो स्टेशनजवळ सदनगर परिसरामध्ये भीषण आगीत 7 जणांचा होडपळून मृत्यू। मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 30 गाड्या आल्या। पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई। स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यामध्ये तब्बल 6.5 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त। 24 वर्षीय आरोपीला अटक। नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन। अनेक महिलांनी एकत्रित येऊन तब्बल 15,000 चौरस फुटांची महारांगोळी साकारली। आरएसएसच्या विषयावरती महिलांनी रांगोळी साकारली। पुण्यातील बाजारपेठेत आंब्याची आवक कमी झाल्यामुळे आंब्याची पेटी 9,000वर। केरळच्या आंब्याला प्रति डझन 1800 रुपयांचा दर। गुढीपाडव्यालाही आमरस नसण्याची चिन्ह। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील देवीची मूळ मूर्ती 4 दिवसांनंतर दर्शनासाठी खुली। मंदिरात सध्या जतन आणि संवर्धनाचं काम सुरू। मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता आणि डागडुजी।